आणि त्याच बैठकीदरम्यान माझ्या विरोधात कट कारस्थान लावण्यात आला. एकंदरीत काय हे आरोप होते आणि या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते आमचे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा आम्ही नेहमी आदरच करत आलो आणि भविष्यातही त्यांचा आदरच करू. आम्ही त्या दिवशी जी काही मीटिंग झाली त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ते आदरणीय शिंदे साहेबांचे बोलले की तुम्ही मिटिंगा लावता आणि तुम्हीच माझ्या विरोधात कट कारस्थान करता वगैरे वगैरे त्यांनी बोलले. वस्तुस्थिती तशी नाही आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांना कोणीतरी गैरसमज करून दिला, कोणीतरी त्यांना मिसगाईड केलं आणि चुकीची माहिती त्यांना दिली आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांवर आरोप केले. खरं तर हे आरोप चुकीचे आहे. आदरणीय दादांनी त्याची शहानिशा करणं अत्यंत आवश्यक होतं. आजपर्यंत त्या दिवशीची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर रविवार होता, शाळेला सुट्ट्या होत्या, परंतु रविवार असल्यामुळं आणि पूर्वनियोजित बैठक ही शिवछत्रपती कॉलेजला ठरलेली होती. त्या बैठकीमध्ये हे सगळी मंडळी जाणार होते, परंतु तिथे सेंड ऑफचा कार्यक्रम निघाला तिथल्याच कॉलेजच्या एका प्राध्यापकाचा आणि त्याच्यामुळं तिथे त्यांना मीटिंग घेता आली नाही. मग 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला काय व्यवस्था होऊ शकते, तर मग ही शाळा होती आणि ते माझे जुने सहकारी गेल्या 25-30 वर्षापासून मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करतात, आरक्षणामध्ये चळवळीत काम करतात. काही त्यातले माझे शाळेचे पालक पण आहेत आणि त्यामुळं मला नाविलाज झाला, त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही. मग ते आले, इवन दो किंबहुना मीही आलो, त्यांचा पाहुणचार केला, चहा पाणी केलं आणि त्यांना 10 मिनिटानंतर मी निघून गेलो. मग त्यांची मीटिंग कंटिन्यू संध्याकाळपर्यंत चालली. त्या मीटिंगमध्ये काय चर्चा झाली, काय ठरलं, कोण कोणाच्या विरोधात आहे, कोणाच्या फेवरमध्ये आहे, त्याच्याबद्दल मला काही जास्त माहिती नाही. परंतु सदर मीटिंग ही फक्त योगायोगानं या शाळेत झाली म्हणून शिंदे साहेबांनी हे घ्यायला लावल्या बैठका, हे म्हणणं दादा चुकीचं आहे. आपण त्याची शहानिशा करावी अशी मला आपल्याला कळकळीची विनंती करावीशी वाटते. कारण या संपूर्ण घटनाक्रमात एकनाथ शिंदे साहेबांचा कुठेही संबंध येत नाही. योगायोगानं ती बैठक इथं झाली. त्याच्यानंतर तसं जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद देत जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अगदी वाशीपर्यंत समोर कायदा करून चालत आले. ठोस पावले उचलताना त्यांनी मराठा मागास आयोगाचा अहवाल स्वीकारला, सुक्रे समितीचा अहवाल स्वीकारला. व्यापक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये या त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वेक्षण झालं सुक्रे आयोगाच्या. मग आता त्याला चालना मिळाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून त्या काळातल्या महसुली नोंदी, शैक्षणिक नोंदी किंवा निजामकालीन नोंदी ह्या व्यापक प्रमाणात शोधण्याचं काम आदरणीय न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची समिती स्थापन करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच याचा पुढाकार घेतला. एवढी गतिमान मोहीम त्यांनी राबवली व्यापक स्वरूपामध्ये मराठा आरक्षणासाठी. ते जरांगे दादाच्या विरोधात कसे असू शकतील, ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कसे असू शकतील. त्यामुळं दादांना माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे की दादांनी ज्या काही छोट्याशा राजकीय स्वार्थापोटी किंवा ज्या काही असूयेपोटी ज्या कोणी त्यांच्या कानामध्ये हे चुकीची माहिती दिली असेल त्यांनी कृपया त्याची शहानिशा करावी हीच दादांना कळकळीची विनंती आहे. त्यांना जे संभ्रम झालेलं होतं किंवा जो गैरसमज झाला तुमच्याकडनं काही दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे का, चर्चा झाली का, किंवा यापुढे? खरं तर तसं पाहिलं तर दादांच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी स्वतः हजर होतो. त्यामुळं दादांचा मी समर्थकच आहे. दादांनी माझं काम धरलं असता, मला 4 शिव्या घातल्या असत्या तरी मला काही नसतं वाटलं. परंतु ज्याचा काही अर्थार्थी संबंध नाही त्या शिंदे साहेबांचं नाव घेऊन त्यांनी डायरेक्ट प्रेसमध्ये जाहीर केलं. त्यांनी जर असं बोललं असतं की बाबा का तुम्ही मीटिंग घेतली, येऊ केलं तर मी माफी मागितली असती. त्यांची चूक झाली बाबा, मी याच्यानंतर इथं मीटिंगच ठेवणार नाही. म्हणजे त्यांनी शहानिशा न करता एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप केले. ही गोष्ट थोडीशी खेदजनक आहे. पण दादांना विनंती आहे की असा गैरसमज करून घेऊ नका. हा गैरसमज तुम्ही दूर करा.